नमस्कार, मी सुमित. 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. तुम्ही पाहता एलएस मराठी. स्थानिक निवडणुकांमध्ये यावेळी राजकारणाचे गट स्पष्टपणे तयार होताना दिसतायत. तरीही मतदारच योग्य निकाल ठरवतील, त्यामुळे यात जास्त लक्ष घालण्यासारखं काही नाही असं शरद पवारांनी म्हटलंय. मी पूर्वीप्रमाणेच या गोष्टींपासून दूर असून उरलेल्या काही दिवसात काय घडतं ते पाहूया, अशी प्रतिक्रिया त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात दिली. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार विश्रामबाग परिसरात कोल्हा दिसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. सीसीटीव्ही फुटेजमुळे याला दुजोरा मिळालाय. वन विभागाच्या पथकानं परिसरात पिंजरे लावले असून कोल्ह्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे आणि लहान मुलांना घराबाहेर एकटं सोडू नये असं आवाहन वन विभागाकडून केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर जवाहरनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पेट्रोलिंग दरम्यान अंमलदार मारुती गोरे यांना 2 संशयित चोरट्यांविषयी माहिती मिळाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये आज सभा घेतली. आदिशक्ती मुक्ताईला मी प्रार्थना करण्यासाठी मुक्ताईनगरमध्ये आलो आहे. मुक्ताईनगर विकासाची पालखी मी खांद्यावर घेण्यासाठी आलोय. आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी माझी भाची आहे असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरही निशाणा साधला. अमरावतीच्या बडनेरा शहरात सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड धाक निर्माण करणारी घटना सावता मैदान परिसरात घडली आहे. रात्री 12:30च्या सुमारास वस्तीमध्ये घुसून घरातून बाहेर काढून 10 ते 12 जणांनी ऋषिकेश खापेकर या 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. जर पोलिसांना कळवलं तर तुम्हाला सुद्धा जीवे मारू अशी धमकी त्यांच्या घरच्यांना आणि शेजारच्यांना दिली गेली. सदर घटनेनं प्रचंड संताप नागरिकांमध्ये पसरला असून आमदार रवी राणा यांनी मृतक ऋषिकेशच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. नागपुरातील इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील चंदन नगर परिसरातील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार रमेश मोथे हे आपल्या घराबाहेर रस्त्यावर उभे असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवरून 3 युवकांनी त्यांच्यावरती हल्ला केला. दुचाकीवरील एका युवकानं रमेश यांना अचानक लाथ मारत पुढे ढकललं, त्यामुळे ते खाली कोसळले. पुढे काही अंतरावरच दुचाकीचा तोल जाऊन तिघेही खाली पडले, मात्र उठताच ते घटनास्थळावरून फरार झाले. बुलढाणा नगरपालिकेसाठी निवडणूक सुरू आहे, मात्र इथे मतदारांना मतदान करता येणार नाही अशी व्यवस्था राज्यकर्त्यांनी केली असून 40% मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अनेकांना बूथ मिळणार नाही. सामाजिक मतांचं विघटन करण्याचं हे मोठं षडयंत्र आहे असा आरोप आझाद हिंद संघटनेचे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आज केलाय. जालना मंठा रोडवरील रामनगर इथं एका हॉटेलवर मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीररित्या कुंटणखाड्यावर पोलिसांनी धाड टाकली आणि छापेमारी केली. यावेळी या हॉटेलमध्ये 4 पुरुषांसह 3 महिला आढळून आल्यानं या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 3 महिलांची सुटका केली आहे. धाराशिव नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 14 या प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर घेतलेल्या निर्णयाविरोधात उमेदवारांना न्यायालयामध्ये धाव घेतली होती. जिल्हा न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी झाली होती, मात्र न्यायालयाचे आदेश प्राप्त न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जागेवरची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या संदर्भात आज उशिरा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते आहे. किरकोळ कारणावरून तरुणाला टोळक्यानं मारहाण केली आहे. सुमित थोरात असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय. दौलताबाद पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. या उद्या संध्याकाळच्या मुख्य बातम्या बघत रहा एलएस मराठी.